आणि हे साक्षीवाल्याच्या अंगठा. जा आता. शेठजी पैसे. कसला पैसा दिला नाही काय? नाही. तुझ्या ध्यानमध्ये आहे काय? मला वाटलं तू विचारला काय. आमच्या अशाच असते. आम्ही दुसऱ्याकडून घेण्याच्या तेवढा लक्षात ठेवते, दुसऱ्याला देण्याच्या नेमका विसरून जाते. तिकडे बघ, तिकडे बघ. हे घे, मोजून शिके, मोजून शिके. मागून खिटपीट नाही पाहिजे. 1 2. जास्ती दिला 1 1 2 3 आहेत ना? 300 आहेत ना? शेठजी. जय गोपाळ. हे ज्ञानमंदी ठेव. ते मुद्दल कवा पण भेटला तरी चालेल. ते दुपट्या म्हशीसारखा असते, पण व्याज मात्र महिन्याच्या महिन्याला भेटला पाहिजे. कळला काय? भेटला पाहिजे. भेट. जय गोपाळ. काळजी तू ठेव. जा आता. अरे पूनमजान, आम्ही काय सांगत होतो? काय काय? अरे टाळी दे टाळी. ए डेंजर, तू एकदम लय खुशी मंदी दिसते. काय पोट्टा बिट्टा झाला की काय बायडीला मकान मंदी एका दिवसात? अरे तसं नाही, तसं नाही. इनामदाराच्या मानेवरचं भूत उतरलं. ए तू काय ते सीधा सीधा सरळ सरळ सांग. चल, आमचा जीव उगाच खाली वर होत राहते, वार्ता करते. अरे खरी वार्ता करते. वाड्यावर जाऊन बघा की इनामदार नव्या इनामदारणीला घेऊन आलाय का नाही ते. शेठजी उगाच 6 महिने खोडा झाला तर वय तो. काय वार्ता करते तू डेंजर? वाड्यावर जाऊन बघा की कसा आनंदी आनंद चाललाय तो. अरे पण त्यांनी लगीन तरी कवा केला? 4-5 महिन्यापूर्वी गुपचूप लग्नाचा बार उडवला असं म्हणतात. सगळ्या तयारीनिशी घेऊन आलाय नव्या वहिनी साहेबांनी. अच्छा, 4 पॉइंट म्हणजे काय? अरे शेठजी, हा निमून बिनिमून उरकून व्याज मुद्दे घेऊन आलाय. आम्ही काय सांगत होतो? साची वार्ता करीची आहे. मग आज 4 दिवस झालं वहिनी साहेब वाड्यावर येऊन. तवा धरणं गडी वाड्यावर पडायलाच तयार नाही. मला कळल्यावर मी स्वतः जाऊन वाड्यावर जाऊन खात्री करून आलो. गडी असा खुश आहे, असा खुश आहे. ये तो बरा झाला, एकदम चांगला झाला. थोरला वहिनी साहेबच्या मनासारखा झाला. पण ते सकाळी बदामराव भेटला, ते बोलला कसा नाही मला? कसा बोलणार? तेलाच काय ठाव नव्हतं. मी त्याला वाटत सांगितलं तेव्हा तसाच वाड्याकडे सुटला. तो आम्ही बी जाते वाड्यावर 3च्या भेटीला. संगतीला बायडीला घेऊन जाते. बाकी काही म्हणा इनामदार, मानला आम्ही तुमसनी. अहो गेल्या 4-5 महिन्यात एकदा तरी बोलायचं आशान करता असा पराक्रम केलाय म्हणून. बाकी नशीब आमचं काय होय. डायरेक्ट 1200 दिवशी बाळानी बायकून आहे अंडी सती. काय वहिनी साहेब, आला देवाला जाऊन परते जाऊ द्या. हे पिढे घ्या बघू. आणि पहिल्यांदा आमच्या नव्या वहिनी साहेबांचं तोंड गोड करा बघू. बसा बदामराव, प्रसादाने चहा घेऊनच जा. हा वहिनी साहेब, आता तेवढं नाही भागायचं. जेवण पाहिजे झणझणीत. ते फक्त तुम्हाला नाही, सगळ्या गावाला द्यायचंय. तुम्ही या बसा. बरं. बाकी काय म्हणा इनामदार, निवड अशी केली बोलायचं काम नाही. झाक झाक. ते सगळं खरं, पण बकुळे आमच्या संग तुला लगीन करायचं असेल तर आम्ही सांगितलंय तसंच करावं लागल. पण आपल्या लग्नापायी इनामदारासनी का मारायचं? त्यानं काय घोडं मारलंय आपलं? तू म्हणजे खोळेस बघ खोळी. हे बघ, हे इनामदाराच्या घरात रोज सोन्याचं अंडे देणारे कोंबडी आल्या. कोंबडी. नागाने एकदा का इनामदाराचा खून केला की नागा जाईल जन्मठेपेवर, आणि इनामदार मेला की त्याचं पैसे लाटायला गावतील. मग काय, आपलंच राज्य. आम्ही राजू आणि तू आमची राणी. कसं? अरे कसं जमायचं? हे बघ, तू असं कर, सकाळी नागायच्या टायमाला मी सांगितले नाटक कर, म्हणजे पुढचा आपसुक जमते आपोआप मनानं. पण मला बाई लई भ्या वाटायला लागले. ऐन वक्ताला आता हातपाय घालून चालायचं नाही, निर्धारानं काम करायचं. आमच्या संग लगीन करायचं का नाही? मग हे बकुळे, काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं रडायला?
अगं काय झालं सांगशील का नाही? घात झालाय दादा, घात झालाय. तरी मी तुला सांगत होते, रातचं एकटीला घरात टाकून कुठे जात जाऊ नकोस म्हणून. ए तुझ्या आईला काय झालं नीट सांग की. अरे दादा, अरे सकाळी मी घरात झाडून काढत होती, तेवढ्यात हिंगुराव इनामदार घरात आलं. त्यानं दरवाजा झाकून घेतला आणि काय सांगू तुला, अरे त्यानं माझी आबरू लुटली र. मी आरडले वरडले, त्या लांडग्याने मेंढरू मुरगळून काढावं तसं मला मुरगळून काढलं. माझ्या सगळ्या आयुष्याचं वाटोळ केलं रे, वाटोळ झालं. कुणी हिंड्या इनामदारानं पाठवलं तुला? आणि वर दम भी घेऊन गेला. कुणाला बोलशील तर तुला आणि तुझ्या भावाला गोळी घालून खलास करीन म्हणून. इनामदारा, तुझी 100 वर्ष भरली. आता मी तुला जीवन ठेवत नाही. आता मी तुला जीवन ठेवत नाही. काय नाग्या, आज धंदा सोडून इकडं कुठं? लांडग्याच्या पाळतीवर आलो होतो. लांडगा कुठं आहे? माझ्या पुढ्यात उभा आहे. इनामदारा, माझ्या फणीच्या अब्रूचं लचकं तोडलं, आपल्या हातानं मरणाला आवाज न दिलंस. भोग आता आपल्या कर्माची फळं भोग. नाही ताईसाहेब, नाही नाही अक्कासाहेब, आता आणखी जगायची इच्छाच उरली नाहीये मला. फुटक्या नशिबाचीच आहे. पण भरल्या कुशीच्या आहात ताईसाहेब, तुम्हाला जगायलाच पाहिजे. कशाला? जन्माला येण्यापूर्वी जन्मदात्याला घेऊन टाकणाऱ्या पांढऱ्या पायाच्या पोराला कशासाठी जन्म द्यायचा? नाही साहेब, नका असं म्हणू. बायको जन्माला आल्यावर ठरतो. आणि हे बघा, आमची तुम्हाला एक विनंती आहे, पण ध्यानात ठेवा, आमची विनंती शेवटची. तुम्ही जर पुन्हा असा वेडा विचार मनात आणला तर त्याच्या अगोदर माझ्या हातात विषाचा पेला द्या. अक्कासाहेब, पण मग त्या वाड्याच्या बाहेर पाऊल टाका. नाही अक्कासाहेब, होय ताईसाहेब. ताईसाहेब, हे तुळशा, ते वैनिशाबला शाग आम्ही आले म्हणून. वय सांगते, तुम्ही बसा. हाँ, આવી જાઓ. મારી પાછળથી આવી જાઓ. नेहमीसारखं आमच्या पुढे जाण्याची सवय ठेवू नका. બેસો, અહીંયાથી બેસો.
तुम्ही अशा उभा राहिला तर आम्हाला कळत नाही की तुम्ही कुठला आणि वाड्याचा खांब कुठला. बेसोनी हळू. जोपाळा जुना वाडा जुना. अशा गव्हाच्या पोता टाकला का फटाकन बसला तर झोपाळा सकट छप्पर खाली येईल. आम्हाला दुरुस्त करून द्यावा लागेल. पैसा लागतो. सकाळी सकाळी जोडीनं आलात. काय काम काढलं शेठजी? दुसरा काय असणार आहे वहिनी साहेब? काल रात्रीच्या भांजगड समजला आणि तसाच धावत पळत वाड्यामध्ये आला. कुठे आहेत त्या धाकल्या वहिनी साहेब? आहेत, जरा मळमळते म्हणून झोपले. हा, झोपू देत. निवांतपणे झोपू देत. त्याला म्हणाव ये येडा विचार सोडून दे म्हणाव. आमचा इनामदार गेला आणि याने जर काही स्वतःच्या जीवाच्या बरावाईट करून घेतला तर समजाच मथुरा जाईल ना पाण्यामध्ये. ते बावडी मध्ये उडी घालत होता अशा कळला तेव्हा घरामध्ये थांबलाच नाही आम्ही. लगोलग धावला वाड्यामध्ये. हा, समजला. हे वर जाऊन जरा बघा त्यांना, जरा बघा. शेठजी, ताईसाहेब पुन्हा अशा नाही वागायच्या. आम्ही समजूत घातली त्यांची. हा, तेच सांगते आम्ही. ते वाडा पातूर येईपर्यंत आमचा जीव खाली वर होत होता. खरं आहे शेठजी. काय झाली का बाळराजांची झोप? नाव घातल्यावर जो झोपला होता तो आत्ता जागा होतो. आण, मी घेते त्याला. आण, हळूहळू. तोपर्यंत तू खाऊन घे. आले 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 माझ्या शोनूला ते माझी बॉल ते अगदी यांच्या वळणावर गेलाय नाही. अरे तू खाऊन घे ना. अक्का, आणखी किती दिवस हा रतीप चालू ठेवणार आहेस? काल महिना झाला तू मला पलंगावरून खाली सुद्धा उतरू दिला नाहीस. मग अगो, बाळणपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म. गेलेला अवसान परत नको का यायला? खा ते. आणि 1 महिनाच नाही, चांगले 3 महिने मी तुला गार पाण्यात सुद्धा हात घालू देणार नाही. समजलं? आमच्या या लाजाला शलदी पलशो काय नाही झालं पाहिजे. अक्का, किती करतेस ग माझ्यासाठी? अजूनही माझं तुझं आहेच का? अगं, तू आणि आमचा हा सोनूला म्हणजे या वाड्याचं वैभव आहात. तुम्ही जर नसता तर कुणाच्या जीवावर आणि कशासाठी जगायचं? तुमच्यामुळेच तर या मेल्या मड्यात पुन्हा बाळसं आलंय. तुमच्यासाठी नाही करायचं तर आणि कुणासाठी करायचं? तू गुढी तर हा राजा प्राण आहे आमचा.